हॅलो हॅलो चेक. पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडू वाईड इथे हाताला गेलाय. सन्माननीय किरणजी तुंबडा, आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण इकडे संपर्क साधायचा आहे. किरणजी तुंबडा, आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि इकडे संपर्क साधायचा आहे. ब्लॉक हॉलमध्ये आहे चेंडू, ते हाताला होता. चेंडू जातोय ऑन साईडला. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. धीरज धिंडा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 2. चेंडू टाकून झालेत 2. वेळेस पाहतो पण आणखीन एक वेगवान चेंडू इथे हाताला गेला होता. अपील झाली होती, मात्र पंचांनी दर्शवले की हा चेंडू 1 बॉम्ब्स कॅरी केलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. अजय तुंबडा आपण पाहतो यष्टरक्षक विकेट किपर आहे, चांगली कामगिरी ते करतोय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्या येताना दिसतोय. आपले इथे देखील आपण पाहतोय झुरकास मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात येतोय. आपण पाहतो की शिलोत्तर आणि पिंडरीपाडा या अगोदर देखील सामना झाला होता. पाहतोय पिंडरीपाडा संघाने पराभूत केलं होतं, ते म्हणजे शिलोत्तर या संघाला. आपल्या स्पर्धकांना ऑन साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ रेषेमध्ये निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावां करता. अवलेस देखील पाहतोय आपण एक निर्धाव चेंडू इथे खेळून काढला गेलाय. तर षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 6. महेंद्र याच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. ते सिंगल डबलने देखील धावा या नक्कीच घ्याव्या लागतील, कारण आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये खेळ थोडेसे अडचणीमध्ये सापडले होते. देखील पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि ते फलंदाज संजय धिंडा हा बाद होतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन यांना थोडंसं आपण या ठिकाणी इथेच दादा इथेच का सावलीला की रमेशजी कांबळे यांना थोडासा
वेळ या ठिकाणी त्यांच्याकडे नक्कीच कमी आहेत, कुठेतरी बाहेर जायचं आहे मला वाटते. त्यामुळं त्यांनी या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी विजयजी तुंबडा या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक आहेत. त्यांच्या माध्यमातून एक मानाची शाल आणि सन्मान चिन्ह तसेच साईबाबांचा प्रसाद देऊन त्याचा सत्कार केला जातो. थँक्यू, आपण आलात आणि या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. महेंद्र याच्यावरती आक्रमण आणि षटकार. मिलिंदच्या या मोठ्या फटकाने धावसंख्या थोडीशी पुढे येताना दिसते. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक प्रवीण आहे, मात्र प्रवीणकडे संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार, हा येतोय आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार इथे ठोकले गेले. धावसंख्या आता मजल मारते ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. हॅलो, व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. या व्हाईट बॉलने धावसंख्या 21 धावा दाफलकरती लागलेल्या आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑन साईडला इथे खेळून काढला गेला. चेंडू जातोय लॉंगॉर मध्ये. एक धाव इथे कंप्लीट होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील इथे आपण पूर्ण केली जाते. या 3 धावा येत आहेत. धावसंख्या हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील झालाय. धीरज धिंडा, धीरजच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. या चौकाराने धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. 28 रन्स या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला, पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
ललित भोवर येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर 22 धावा आल्यात. कोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय ते मिलिंद यांनी खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये, तिकडे मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षक ऋतिक तिकडे चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. या धावसंख्येवरती 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेस पाहतो आपण ऑन साईडला हा चेंडू देखील इथे खेळून काढला गेला होता. एक धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल तो म्हणजे ललित भोवर याला, कारण आणखीन 10 ते 12 धावा जर आल्या तर धावसंख्या ही डेंजर झोन मध्ये जाऊ शकते. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंटेपाडा संघाचा फॉर्म आहे या सीझन मध्ये, ज्या प्रकारे त्यांची बॉलिंग लाईन आहे खूप स्ट्रॉंग आहे. आणि 40+ धावा जर धावफलकावरती लागल्या तर नक्कीच शिरोतर संघाला दुसऱ्या इनिंग मध्ये त्या अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. सध्या तरी आपण पाहतो या 31 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. थोडीशी घाई करायची आहे. 12 वाजून 32 मिनिटे झालेली आहेत आणि अजूनही आपण पाहतोय की इथं 5वा मॅच हा आपण अजूनही खेळतोय. आपल्याला आज एक्स्ट्रा मॅचेस देखील खेळायच्या आहेत, तर आपण थोडं सहकार्य करा आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ललित भोवर आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल धीरज धिंडा करता. धीरजचा फटका इथे फसला गेलाय. स्वतः गोलंदाज तिकडे धावतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. मध्ये पण सरळ बॅटने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र मिसफील्ड झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळते. अक्षय कर्ण ललित आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातो. त्यावेळेस बघा शॉर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ व्ही शेप मध्ये निघून जातोय. मात्र यावेळेस झेल पकडला जातोय, फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 36-37 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि 37 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील गावदी स्पोर्ट्स शिलोत्र या संघाला.
36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 37 धावांचं टार्गेट हे पूर्ण करायचं आहे. प्रवीण परेट आणि ललित भोवर हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवनाथ गहिला याला. आज अतुल सुरुंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कदाचित त्याची कमी इथे नक्कीच जाणवेल जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला. चला थोडीशी घाई करायची आहे नवनाथ, विनंती असेल सहकार्य करा. आणखी आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. सुनील बोचल आहे तिकडे. सुनील कुठली चुकी करणार नाहीये. चांगला झेल तिकडे पकडलाय. पहिला गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. महेंद्र जाधव आलेला आहे. स्ट्राईक वरती असेल. पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती कदाचित विकेट मिळू शकते. शतरक्षक आहे तिकडे धावतोय, मात्र थोडासा अपुरा झेल तिकडे पडला गेला. शतरक्षकच्या डोक्यावरून हा तो चेंडू आपण पद्धतीने ट्रॅव्हल झाला होता. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि त्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 2 धावा धावफलकावरती लागल्या 2. गडी गमावला 1. पण बॅटचा एज लागले आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आपण बघतोय हा चेंडू गेलेला आहे, कारण डिक्लेअरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला चेंडू लागलाय. लक्षात घ्यायचं आहे डिक्लेरेशन झोनच्या जर पट्ट्याला जर चेंडू जर लागला तर त्या डिक्लेअरच्या स्वरूपात धावा दिल्या जातील. लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्या झाडाच्या मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये झाडं आहेत आणि त्या झाडांच्या फांद्या ज्या मैदानामध्ये आल्यात त्यांना जरी चेंडू जर लागला तरी डिक्लेअरच्या स्वरूपात धावा दिल्या जातील. यावेळेस बघा ऑफ साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे, थोडासा दूरवरती होता. 2 धावा पुन्हा एकदा इथे पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबल वरती देखील भर द्यावा लागेल आणि सिंगल डबल वरती भर देताना दिसतोय महेंद्र जाधव हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या. दुसऱ्या चेंडूवरती देखील त्याने 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवरती. सहा या धावसंख्येवरती बघा तिकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज देखील कोसळला होता, मोठा झेल देखील तिकडे सुटलेला आहे. जास्त वेग देण्याचा प्रयत्न होता नवनाथ याचा. नक्कीच खेळपट्टीवरती तिकडे कोसळला. मला वाटतं तिकडे थोडीशी दुखापत झालेली आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे तिकडे. चला पाणी घेऊन जा.
7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. म्हणजे 13 चेंडूमध्ये अजूनही 30 धावा इथे बनवाव्या लागतील. तर सन्माननीय अजयजी कोदे, आपणास विनंती असेल आपण आमच्या VIP कक्षासमोर यायचं आहे. अवलेस विकेट डाऊन. यस, बॅटचा एज लागलाय. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा. तर शेवटच्या बॉलवरती विकेट इथे मिळवली गेली. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 30 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. कमलाकर जाधव आयोजक आहेत. त्यांना विनंती असेल की आपण तर 12 चेंडू आणि 30 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. शरीरावरती हा चेंडू येऊन आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. अजूनही 29 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. अकरा चेंडू आणि 29 धावेंची अजूनही आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 महत्वाच्या गडी बाद झालेत. मात्र अजूनही आपण पाहतोय महेंद्र सर का एक बिग हिटर आणि आपण पाहतोय ज्याला मिस्टर 360 म्हटलं जातं तो अजय तुंबडा हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्या जर्सी वरती देखील आपल्याला मिस्टर 360 हे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू सरळ बॅटने ते खेळून काढलाय. शतरक्षक पोहोचला होता तिकडे मात्र चेंडूला थांबवू शकत नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार.
तर हा चौकार आला. या चौकारांची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 10 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. अजय तुंबडा याने सूत्र आपल्या हाती घेतलेत आणि ते देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. महेश आहे तिकडे. राहुल होता आणि राहुल याने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. अजय बाद झाल्यानंतर विशाल येतोय. विशाल परेड. बघा विशाल एक जबरदस्त खेळाडू आहे. भरपूर वेळा आपण बघितले की आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम तो करत असतो. धीरजचा चेंडू वेगवान चेंडू टायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. सेवेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि अजूनही 24 धावेंची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. मॅच इथे आपण पाहतोय बनवलाय जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीमनं. एक क्षण असं वाटलं होतं की शिलोतर संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करेल, मात्र 3 गडी बाद झाल्यानंतर या सामन्यावरती पकड ही खूप मजबूत केलंय जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीमनं. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. धीरज याचा हा चेंडू आपण बघितला तर अभ्यंतरच्या स्वरूपात त्याने हाताळलाय. व्हाईट बॉल. पंचांनी दर्शवले की हा पहिला बाउन्सर इथे हाताळलेला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इथे इशारा दिला गेलाय. म्हणजे जो एक बाउन्सर ची लाईफलाईन होती तिथे समाप्त झालाय धीरजकडे. ऑन साइडला खूप चांगला प्रहार केलाय, मात्र शतरक्षक आहे तिकडे सुनील भोसल, ज्याने या सीझन मध्ये एक ट्रॉफी देखील फटकावलाय बेस्ट फिल्डरची. ऋतिक आलेला आहे नव्याने बॅटर. धावसंख्या आपण पाहतोय 14, अजूनही 23 धावा या बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक स्वतः धीरज काय झेल पकडला, अप्रतिम सुरेख. फलंदाज बाद.
चला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम जास्त वेळ खर्च करू नका, विनंती आहे जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू आणि 23 धावा या बनवाव्या लागतील. धीरज याचं कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 3 विकेट्स त्याने मिळवले. सुनील बोसल शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. विशालच्या बॅट मधून हा विशाल काय फटका, 6 धावा. थँक्यू डीजे. बघा पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. 6 चेंडूमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. लगेच आठवण झाली शास्त्रीयपणा आणि सायधारण नागले असा मॅच झाला होता. 6 चेंडूमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता होती आणि देवेंद्र ठाकरे आणि पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले होते. विशाल याने देखील त्याची सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती इथे षटकार ठोकलाय. दुसऱ्या बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र कमबॅक केलाय सुनील बोसल या गोलंदाजाने. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे करतोय, मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही आपण पाहतोय या मॅच मध्ये बनलेला आहे तो म्हणजे गावदे स्पोर्ट्स शिलोत्र संघ, कारण अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावा बनवायच्या आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅट अँड बॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. अजूनही इथे संधी असेल विशालकडे, कारण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके त्याला मारावे लागतील. मात्र इथे एखादा निर्धाव चेंडू येतोय किंवा सिंगल डबल धावा जर गेल्या तर शिलोत्र संघ या सामन्यामधून आपल्याला परतताना पाहायला मिळेल. मात्र यावेळेस पाजापान मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक येतोय तिकडे आणि चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. रोशन येतोय. रोशन करता देखील अखोट्या बाजू चेंडू हाताला गेला होता. चेंडू गॅप मध्ये निघून चाललेला आहे, मात्र फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. अक्षय माळी आता आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 16 धाब्यांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी आणि इथे एक धाव जरूर मिळेल. मात्र या सामन्यावरती पकड मजबूत केली आणि हा सामना जिंकला तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. या सीझन मध्ये पाहता दुसऱ्यांदा पराभूत केलाय ते म्हणजे गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाला. हार्ड लक गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. रोशन आपण इकडे यायचं आहे, आपले आयडी घेऊन जायचे आहेत. रोशन आपले आयडी घेऊन जा आणि डोंगरीपाडा संघाचा कॅप्टन आणि पेंढरीपाडा संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी या. मॅन ऑफ द मॅच धीरज धिंडा. 3 विकेट्स घेतल्या, महत्वाच्या 3 विकेट्स घेतल्या आणि एक निर्णायक षटक त्याने हाताळला. तर धीरज धिंडा ठरतोय या सामन्याचा सामनावीर.
हॅलो. चला दोन्ही कर्णधार. येस, डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. तर पेंढरीपाडा, चला लगेच कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. थोडंसं उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून आपण टॉस या ठिकाणी मान्यवर कक्षमध्येच करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच धीरज, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला 2 षटकांचा मॅच असेल त्यामुळं विनंती असेल